हा जो वजन काटा टाकलेला आहे हा बालकुमच्या मेट्रो स्टेशनच्या बाजूला पहिले नव्हता, अचानक हे झालेला आहे. आणि याच्यामध्ये असा विषय आहे का या जागा पहिला इथे जकात नाका असायचा, स्कॉट नाका ज्याला बोलायचे, ही त्यांची जागा होती. इथे सर्व अतिक्रमण झालेलं आहे. ठाणा महानगरपालिकेचं याच्यावरती दुर्लक्ष आहे का जाणून बुजून करते का? ठाण्यातले जे काही अतिक्रमण इथं होत असतो त्या अतिक्रमणवरती ठाणा महानगरपालिका दुर्लक्ष याच्याकरता आहे का नेत्यांचं आणि ठाणा महानगरपालिकेचे आयुक्त कर्मचारी यांचे साटेलोटे असतात. आणि जे अतिक्रमण विभाग आहे यांचं काय, इथं आल्यानंतर 5-50 रुपये भेटले, काही चहा पाणी केला, काही यांना हे केलं म्हणजे काही पार्टी दिली का ते खुश. या अशा गोष्टींच्यामुळे अतिक्रमण वाढतो. कोणी कुठेही येतो झोपडी टाकतो, कोणी कुठेही जातो काही झोपडी टाकतो. नंतर मग ते नंतर जर का अतिक्रमण तोडायला आलं का मग तिथं वाद, नंतर मग त्याचे पैसे घ्यायचे, रोड वायडिंगमध्ये गेलं. मग याच्या पहिलेच तुम्ही याच्यावरती लक्ष घालणे गरजेचं आहे का हे जे काही अतिक्रमण इथं होतात. आता हा जे काही कमर्शियल आहे आता हे याच्यावरतून उत्पन्न याचा उपजीविका याच्यावरती त्यांनी तयार केलेली. आता एवढा मोठा इथं हे त्यांनी वजन काटा टाकलेला आहे. हा वजन काटा अचानक कसा काय आला? एवढी वर्ष आम्ही इथून येतो जातो, कधी आम्ही बघितलेलं तो पहिल्यांदाच बघतो. तर याच्यावरती अतिक्रमण विभाग याच्यावरती कारवाई करणार का? मला ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे विचारायचं आहे.